पहिल्या महत्त्वाच्या बातमीने बुलेटिनची सुरुवात। मराठा आरक्षणाच्या आश्वासनावरून पलटी माराल तर सरकार पलटी करू। अंतरवाली सराटीमधून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे। भुजबळ यांचा टांगा पलटी करणार, इंगा दाखवणार। भुजबळांवर देखील जरांगे पाटील यांनी हल्लाबोल केला आहे। म्हणजे तुम्ही पलट्या मारायला लागलात। आता मी पहिल्यापासून सांगतोय आमच्या व्याख्याप्रमाणे घ्या, आमची व्याख्या तुम्ही घ्यायना। ठीक आहे म्हणजे घेतो आम्ही। प्रत्येक वेळेस सांगतो सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या आमच्या व्याख्याप्रमाणे घ्या, सगळ्या सोयऱ्याची मागणी तरच अंमलबजावणी करा, नाही तर करू नका। सरकारला एकच सांगतो मी आज अंतरवालीत, मी 13 तारखेपर्यंत बोलणार नाही, पण एवढं सांगणं गरजेचं आहे कारण ते काल बोलले म्हणून। तुम्ही जर पलट्या मारल्या तुमच्या सरकारने पलटी केलंच म्हणून सांगायचं। भाऊ छगन भाऊ, तो असा हिंगा जिरी तू आमच्यात काढी लावतो होय। मी तो ह्या लय पुढचा आहे। तू बळच म्हातारा झाला, रक्त जळलं तू अंगातलं म्हणून। बेट्या तो जर टांगा उलटा नाही बांधला तिथून पुढे नाही। तर मराठा समाजाकडे दोन पर्याय, एक तर मुंबईला कूच करा किंवा विधानसभा लढा, असे जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये म्हटलंय। 13 जुलैच्या बैठकीत ठरणार 288 जागा लढायच्या की पाडायच्या, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे। सगळे सोयरेवरून सरकारने पलटी मारली तर सरकार पलटी करायचं, असं जरांगे म्हणाले। छगन भुजबळ यांचा इंगा जिरवणार आणि त्याचा टांगा पलटी करणारच, असं जरांगे पाटील म्हणाले। भुजबळला समाजामध्ये दंगली घडवायच्या आहेत, मात्र त्यांचा डाव हाणून पाडायचा, असंही त्यांनी म्हटलं। मराठ्यांसह मुस्लिम धनगरांना सुद्धा कुणबी म्हणून ओबीसी मधून आरक्षण द्यायला लावणार, असं जरांगे पाटील म्हणाले। गावखेड्यामधल्या एकाही ओबीसी बांधवाला त्रास देऊ नका। भुजबळांना दंगल घडवून आणायची आहे, त्यांचा हेतू साध्य होऊ द्यायचा नाही, असं जरांगे पाटलांनी म्हटलं। भुजबळांमुळे मराठ्यांची पुन्हा एकी झाली, तलवारीची भाषा आम्हाला शिकवू नका, असं जरांगे पाटील म्हणाले।